22 जानेवारी 2024 हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी अगदी सोन्याचा दिवस होता. हा सुवर्ण क्षण आपल्या सगळ्यांनी अनुभवला. याची डोळा आपण तो पाहिला आणि मी तो माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर करून ठेवला आणि त्याचाच आता ब्लॉग बनवत आहे मी. यामध्ये आम्ही सकाळी म्हणजे दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, त्यानंतर झालेले भाषण, त्याच दरम्यान आम्हीही घरात थोडीशी छोटीशी पूजा केली होती. ती पूजा आणि रात्री सोसायटीमध्येही खूप छान कार्यक्रम अरेंज केला होता, तो कार्यक्रम, आणि त्यानंतर आम्ही रात्री दिवे लावले. हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
एक राजा याद आता है जिसमें यह सब कुछ था, और उस राजा का नाम छत्रपति शिवाजी महाराज। छत्रपति शिवाजी महाराज। मित्रों, लोगों को पता नहीं है शायद, वे स्वयं जब मल्लिकार्जुन के दर्शन के लिए श्रीशैलम के ऊपर गए, 3 दिन का उपवास किया, 3 दिन शिव मंदिर में रहे, और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है, मुझे संन्यास लेना है, मैं शिव जी की आराधना के लिए जन्मा हूं, मुझे संन्यास लेना है, मुझे वापस मत ले जाइए। इतिहास का वो बड़ा विलक्षण प्रसंग है। उस प्रसंग में उनके सारे ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही है। आज हम लोगों को उसी प्रकार के एक महापुरुष ऐसे प्राप्त हुए हैं जिसको भगवती जगदम्बा ने स्वयं हिमालय से लौटा करके भेज दिया कि जाओ भारत माता की सेवा करो। तुम्हें भारत माता की सेवा करनी है। मैं अपने को कभी श्रद्धा रखने के बारे में भावुक नहीं पाता हूं, लेकिन कुछ स्थान ऐसे होते हैं जहां पर आदर के साथ अपना मस्तक अपने आप झुक जाता है। ऐसा एक स्थान हम लोगों को उच्च पदस्थ राजर्षि ने जब दिखाया तो मुझे छत्रपति शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई। उन्होंने शिवाजी का वर्णन किया, निश्चयाचा महामेरु, निश्चयाचा महामेरु, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितिता निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी। हम लोगों को आज एक श्रीमंत योगी प्राप्त हुआ। आज मैं यहां पर केवल इसलिए खड़ा हूं कि इतने तपस्या सगळे मागे जा जाओ सगळे तरी मग थोडं पुढे यायचंय तू हे सगळ्यांना मागे उभं या पुढे जा या पुढे कसं सगळे इथे तुम्ही आता जर खाल्ला साईडला घेत कॉस्ट्युम वाले पुढे या पुढे सगळे मागे सगळे मागे पुढे घ्या पहिला एक मिनिट
आला दर्शन मात्रे मन पूर्ती जय देव जय देव रामचंद्र कृपाणु भजमन हरण हो बनवते थोडासा मी माझ्या ह्याच्यासाठी तुमच्याच्याच घेऊया का आयफोनची ना जय श्रीराम जयाने कॉल केला होता मला जयाने कॉल केला होता मला ती वेळ लावलेस का म्हणत होते म्हटलं मी थँक्यू आज काहीच केलं नाही फक्त साधी साडी नेसले बघ बघ खाली बघ खाली बघ किती छान काय लिहिलंय तनो जय श्रीराम फोटो काढूया का थांब फोटो काढ ते बघ तिकडे बघ तिकडे